नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हा कानपट्टा किंवा स्कार्फ कसा विणायचा ते पाहणार आहोत. हा स्कार्फ किती मापाचा आहे आणि तो लहान मोठा कसा करायचा ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहेच. अनामिका खरात यांनी ह्या स्कार्फची रिक्वेस्ट केली होती. त्यांच्या रिक्वेस्टवर मी हा स्कार्फ बनवला आहे. चला तर आता आपण हा स्कार्फ बनवायला घेऊया. हा स्कार्फ बनवण्यासाठी मी असा ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा धागा घेतला आहे आणि ही 3 mm ची निडल घेतलेली आहे. चला तर आपण स्कार्फ बनवायला घेऊया. पहिल्यांदा आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. त्यानंतर आता ह्या 6 चेनवर आपल्याला 6 खांब घालायचे आहेत. 1 2 3. हा झाला आपला पहिला खांब. पाचव्या चेनमध्ये दुसरा खांब. 3 4 5 6. असे आपण ह्या चेनवर 6 खांब घालून घेतले. आता 1 2 3 3 चेन, पुन्हा त्या खांबावर खांब, 6 खांब. 3 चेनचा पहिला खांब झाला. आता पुढे 5 खांब. पुन्हा 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे आणि खांबावर खांब. या प्रकारे एक आपल्याला 6 खांबांची पट्टी बनवून घ्यायची आहे. साधारण एवढी 10 इंच एवढी ही मी पट्टी विणून घेणार आहे. सेम अशीच खांबावर खांब घालत 6 खांबांची 10 इंच पट्टी विणून घेत. ही पट्टी विणून घेतलेली आहे मी. एकूण 20 लाईन आल्या तिथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ही 20 लाईनची पट्टी विणली तेव्हा ती आपली 10 इंच एवढी झाली आहे. आता इथे 3 चेन घ्यायचे आहेत पहिल्या खांबावर. त्याच ठिकाणी एक आणखी खांब. हे जे 6 खांब आहेत आपले, त्याच्यावर प्रत्येक खांबावर 2-2 खांब घ्यायचे आहेत आपल्याला. आता 12 खांब होतील.
अशा प्रकारे. त्यानंतर 1 2 3 3 चेन, टर्न करून घेतल्या. पुन्हा आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब घ्यायचे आहेत. आता आपले 24 खांब होतील. अशा प्रकारे आपले 24 खांब झाले. 2 लाईन आपण अशा विणल्या आहेत, प्रत्येक खांबावर 2-2 खांब. 1 2 3. आणखीन एक लाईन अशी विणायची आहे, प्रत्येक खांबावर 2 खांब असलेली. तर ही 3 चेन, सेम त्याच ठिकाणी दुसरा खांब. ह्या सगळ्या खांबावर 2-2 खांब विणून घेणार आहे मी आता. ही लाईन सुद्धा विणून झाली. आपण 3 लाईन विणल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक खांबावर 2-2 खांब घेतले होते. आता 1 2 3 3 चेन, टर्न करून घ्यायचं आहे. सेम त्याच ठिकाणी एक खांब. आता सगळ्या खांबावर एक एक खांब घालायचं आहे आपल्याला. प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचं आहे. पहिल्या खांबावर फक्त 2 खांब घेतले, आता बाकी सगळ्या खांबावर एक एक खांब. आता हे सगळ्या खांबावर एक एक खांब घालून झाले. शेवटच्या खांबावर 2 खांब घालायचे. आता 1 2 3 3 चेन, टर्न, सेम त्याच खांबावर एक खांब. ही लाईन सुद्धा तशीच विणायची आहे. ह्या पहिल्या खांबावर 2 खांब, बाकीच्या सगळ्या खांबावर एक एक खांब येणार आहेत आणि ह्या शेवटच्या खांबावर 2 खांब. ही लाईन इथे पूर्ण झाली. आता 1 2 3 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे आणि प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक खांबावर एक एक खांब विणून घ्यायचं आहे आणि अशा अजून आपल्याला 5 लाईन विणायच्या आहेत. ही एक आणि ह्याच्यावर आणखी 4 लाईन अशाच विणायच्या आहेत. एका खांबावर एक
प्रत्येक खांबावर एक खांब. ह्या 5 लाईन विणून झाल्या एकावर एक अशा. प्रत्येक खांबावर एक खांब अशा ह्या मी 5 लाईन विणून घेतलेल्या आहेत. आता मी इथे हा व्हाईट धागा लावते. एक, दोन, 3 चेन आणि प्रत्येक खांबावर एक खांब. तशा आपण ह्या 5 लाईन विणल्या तशाच 3 लाईन आपल्याला ह्या व्हाईट धाग्याने विणायच्या आहेत. प्रत्येक खांबावर एक खांब घालायचं आहे. अशा प्रकारे ह्या व्हाईट कलरच्या मी 3 लाईन विणून घेणार आहे. या व्हाईट कलरच्या 3 लाईन मी विणून घेतल्या. आता इथे मी पुन्हा ब्ल्यू धागा लावते. एक, दोन, 3. हा आपला पहिला खांब झाला ब्ल्यू कलरने. दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब. 5 खांबावर एक एक खांब घालते मी. 3 झाले, 4, 5. त्यानंतर 6व्या खांबावर 2 खांब. त्यानंतर पुन्हा 5 खांब. आणि 6व्या खांबावर 2 खांब. पाच खांबावर एक एक खांब आहेत. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर 6व्या खांबावर 2 खांब. अशीच ही पूर्ण लाईन विणून घेऊया. 5 खांब झाले. हा 6वा खांब आहे, याच्यावर 2 खांब. आणि हा शेवटचा खांब आहे 3 चेनचा, याच्यावर एक खांब. ही लाईन आपली पूर्ण झाली. आता 1, 2, 3 चेन घेऊन टर्न करून घ्यायचं आहे. आणि या लाईनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक खांबावर एक खांब विणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा.
प्रत्येक खांबावर एक खांब विणून ही लाईन पूर्ण करून घेऊया. हे प्रत्येक खांबावर एक एक खांब विणून घेतला. ही लाईन इथे पूर्ण झाली. आता इथे व्हाईट कलर लावून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, 1 2 3 टर्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे आणि सोबतच हा निळा धागा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. आणि विणत असताना हा धागा आपल्याला इथे घेऊन यायचा आहे पुढच्या विणकामासाठी. प्रत्येक खांबावर एक खांब, अशी ही लाईन आपण विणून घेऊया. तीन चेन टर्न करून घेतल्यावर हा व्हाईट धागा आता मी इथे कट करते. आता इथे आपल्याला प्रत्येक खांबावर एक खांब घ्यायचा आहे. सोबत हा व्हाईट धागा मध्ये घालायचा आहे. ही पूर्ण लाईन अशीच विणून घेणार आहे, प्रत्येक खांबावर एक खांब. आता ही लाईन इथे पूर्ण झाली. 3 चेन घेऊन टर्न करायचं आणि पुन्हा प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. अशा प्रकारे एका खांबावर एक खांब असं मी 10 लाईन विणून घेणार आहे. ही एक झाली. ह्याच्यावर आणखी 9 लाईन अशाच विणणार आहे. प्रत्येक खांबावर एक खांब, कुठेच कमी करायचं नाही किंवा जास्त करायचं नाही. तर ह्या 10 लाईन मी विणून घेते. या एका खांबावर एक खांब अशा 10 लाईन आपल्या विणून झालेल्या आहेत. हवं असेल तर इथे आपण एक लाईन व्हाईट कलरने विणू शकतो किंवा मग आणखी 10 लाईन्स ह्याच रंगाच्या विणून घ्यायच्यात. म्हणजे एकूण ह्या निळ्या रंगाच्या आपल्याला 20 लाईन विणायच्या आहेत. एका खांबावर एक खांब अशा साध्या 20 लाईन विणायच्या. तर ह्या 10 झाल्या आहेत, आणखीन 10 मी विणून घेते आता. या ब्ल्यू कलरने मी 20 लाईन विणून घेतलेल्या आहेत. या 20 लाईन विणून झालेल्या आहेत. आता मी इथे व्हाईट कलरचे लोकर लावणार आहे.
आणि हे व्हाईट कलरने विणत असताना हा ब्ल्यू धागा मी सोबत इथे घेऊन जाणार आहे, जसं आपण इथे नेला होता ह्या लाईनमध्ये. 1 2 3 आणि प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. जसं आता आपण ह्या 20 लाईन विणल्या तसेच ही आहे. प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. ही लाईन विणून घ्यायची आहे, प्रत्येक खांबावर एक खांब अशी. त्यानंतर टर्न करून एक लाईन ब्ल्यू कलरने विणायची आहे, प्रत्येक खांबावर एक खांब. म्हणूनच हा धागा मी याच्यासोबत इथे नेणार आहे. नंतर इथून इथे विणत देणार आहोत आपण. अशा म्हणजे एक पांढरी ही आणि एक ब्ल्यू, ह्या 2 लाईन आपण विणून घेऊया, प्रत्येक खांबावर एक खांब. आता ह्या दोन्ही लाईन विणून झालेल्या आहेत. 3 चेन घेऊन आपण टर्न करून घेतला आहे. आता इथे काय करायचं आहे, हा 3 चेनचा आपला पहिला खांब झाला. 2 3 4 5 खांब घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 खांब एकत्र विणायचे. हा एक अर्धा, हा दुसरा अर्धा खांब आणि हे एकत्र विणायचे. म्हणजे इथे कमी होणार आहे. आता सेम 5 खांब आणि 2 एकत्र. अशी ही लाईन विणून घेऊया. ही ब्ल्यू लाईन विणून झाली. आता इथे मी व्हाईट धागा जोडला आहे. 1 2 3 3 चेन टर्न करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. त्यानंतर आणखी 2 लाईन व्हाईट कलरच्या, म्हणजे 3 लाईन विणायच्या आहेत, प्रत्येक खांबावर एक खांब अशा. तर ह्या 3 लाईन आपण आता विणून घेऊया. इथे ह्या व्हाईट कलरच्या 2 लाईन विणून झालेल्या आहेत आपल्या. आता ही याच्यातला हा या लाईनमधला शेवटचा खांब विणायचा आहे. हा शेवटचा खांब विणताना हा निळा धागा वर घ्यायचा आहे, कारण हा आपण तिसऱ्या लाईन नंतर विणणार आहोत. असं करायचं नसेल तर हा इथे कट केला तरी चालेल, पण मी तोच कंटिन्यू करणार आहे म्हणून त्याला कट नाही करत. जेव्हा ह्या शेवटच्या खांबामध्ये आपण सुई घालतील तेव्हा हा निळा धागा असा वर घ्यायचा आहे, त्यामुळे तो मध्येच राहील. त्याच्यानंतर हा आपला व्हाईट धागा खेचून घ्यायचा. हा खांब आपला विणून झाला. हा निळा धागा वर आला. त्याच्यानंतर 1 2 3 ही तिसरी लाईन आपण व्हाईट कलरची विणणार आहोत, तेव्हा हा निळा धागा सोबत घेऊन जाणार आहे पुढे.
पहिला खांब झालेला आहे आपलं. आता प्रत्येक खांबावर एक खांब अशी ही एक व्हाईट कलरची लाईन पुन्हा विणून घ्यायची आहे आणि याच्यासोबतच हा निळा धागा इथे घेऊन यायचा आहे. आता प्रत्येक खांबावर एक खांब अशी ही तिसरी लाईन विणून घेते मी व्हाईट कलरची. ही व्हाईट कलरची तिसरी लाईन आपली विणून झालेली आहे. आता इथे मी हा ब्ल्यू धागा लावून घेणार आहे. ह्या ब्ल्यू कलरच्या 5 लाईन विणायच्या आहेत, त्यामुळे व्हाईट धागा मी इथे कट करते. एक, 2, 3 हा आपला पहिला खांब झाला. टर्न करून घ्यायचं आहे. प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा आहे. प्रत्येक खांबावर एक खांब अशा आपल्याला 5 लाईन विणून घ्यायच्या आहेत. ही एक लाईन झाली. याच्यावर अजून 4 अशा 5 लाईन आपल्याला ब्ल्यू कलरने विणून घ्यायच्या आहेत. प्रत्येक खांबावर एक खांब. या निळ्या रंगाच्या 5 लाईन मी विणून घेतलेल्या आहेत. तर 3 चेन घेऊन टर्न करून घेतलंय. इथे काय करायचं आहे, हा एक खांब, हा दुसरा खांब, हे 2 खांब एकत्र विणायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक एक खांब विणत जायचं. इथपर्यंत विणायचं आहे. हा शेवटचा 3 चेनचा खांब आहे. त्याच्या अगोदरचे हे जे 2 खांब आहेत, हे 2 खांब एकत्र विणायचे. त्यानंतर ह्या शेवटच्या खांबावर एक खांब अशी ही लाईन विणून घ्यायची. सांगितल्याप्रमाणे हे इथपर्यंत विणून घेतलंय. आता हे 2 खांब एकत्र विणायचे आहेत. त्यानंतर 3 चेनचा जो शेवटचा खांब आहे त्याच्यावर एक खांब. तिथे 1, 2, 3 चेन टर्न करून घ्यायचं आहे. हे 2 खांब एकत्र विणलेले आहेत. त्याच्यावर जी चेन आहे त्याच्यामध्ये एक खांब अर्धा घ्यायचा. पुढच्या खांबावर एक खांब आणि मग हे 2 एकत्र विणून घ्यायचे. आता प्रत्येक खांबावर एक खांब, इथे 3 खांब उरतीपर्यंत मी विणते. आता हे 3 खांब उरलेले आहेत. 1, 2 हे एकत्र विणून घ्यायचे आहेत आणि शेवटचा जो 3 चेनचा खांब आहे त्याच्यावर एक खांब. आता 1, 2, 3 चेन घेऊन टर्न करून घ्यायचं आहे. इथे एक खांब एकत्र क्लोज करून घ्यायचं आहे. आता 2-2 खांब एकत्र क्लोज करून घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2 असे
1 2 म्हणजे दोनाचं एक करत जायचं आहे. 1 2 दोन खांबाचा एक खांब करत जायचा. 1 2 या प्रकारे ही पूर्ण लाईन विणून घेऊया. ही लाईन विणून घेतली. इथे असं कमी झालेलं आहे हा पार्ट. आता 1 2 3 चेन घेऊन पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. दोन खांब एकत्र विणायचे आहेत. अशा प्रकारे हे सगळंच एकाजवळ आलं. इथे 1 2 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे. आता हे जे दोन एकत्र विणलेले आहेत खांब, त्याचे हे जे जॉईंट आहेत ह्याच्यामध्येच खांब घालायचे. 3 4 हा 3 चेनचा एक खांब होता आपला. पुढे झाले 2 3 4 5 आणि हा एक 6. इथे 6 खांब झाले. 1 2 3 चेन घेऊन टर्न करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक खांबावर एक खांब विणायचा. 2 झाले. 3 4 5 6. 1 2 3 चेन 6 खांब. आता ही आपली बांधायची पट्टी आहे. जशी आपण सुरुवातीला ही विणली होती हीच पट्टी आता आपली सुरू झालेली आहे. 1 2 3 4 5 6 6 खांबांची पट्टी बनवली होती आपण. 20 लाईन्स विणून घेतलेल्या आहेत. आता इथे सुद्धा आपले ही 1 2 लाईन झाल्या. अजून 18 लाईन विणून घेऊया. मग आपला स्कार्फ पूर्ण होईल. ह्या पट्टीच्या मी ह्या 20 लाईन विणून घेतल्या. आता हा आपला स्कार्फ तयार झालेला आहे. असा हा स्कार्फ रुंदीला 14 इंच आहे. आणि असं इथल्या ह्या 2 लाईन सोडून नंतर मी ह्याचं माप घेतलं आहे. वीस इंच. पूर्ण कान झाकला जाईल असं डोक्यापासून आपण असं माप घेतलं कानाच्या खालीपर्यंत तर 20 इंच
एवढं जर माप आलं तर त्या साईजचा हा रुमाल आहे. हा जर आपल्याला कमी करायचा असेल मापानुसार तर ही इथपर्यंतची लाईन म्हणजे व्हाईट कलरपर्यंत आहे तसंच विणून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण 20 लाईन विणल्या आहेत, इथल्या लाईन्स आपण कमी करायच्या आहेत. ह्या 9 इंच आहेत. आपल्या 20 इंच मापाच्या स्कार्फसाठी आपण मधला पट्टा हा 9 इंचाचा विणला आहे. 15 इंचाचं माप घ्यायचं असेल तर त्यातले 3 इंच कमी करून घ्यायचे किंवा 4 इंच कमी करून घ्यायचे. आपल्याला हवे तेवढं मधली साईज ही कमी करायची आणि हे बाकी आहे तसंच विणायचं आहे. त्यानंतर हे जर रुंदीला कमी करायचं असेल तर हे इथे ही लाईन आहे व्हाईट कलरची, त्याच्यामध्ये आपण आजूबाजूला 2 खांब एकत्र विणायचे किंवा 3 खांब आणि 2 खांब एकत्र, 3 खांब आणि 2 खांब एकत्र असं विणून ही लाईन जर कमी केली तर मग ही रुंदी सुद्धा कमी होईल. आता तुम्हाला हवा त्या मापाचा स्कार्फ तुम्ही विणून घेऊ शकता. ह्या मापाचा स्कार्फ मोठ्या माणसांना अगदी बरोबर होईल अशी ही साईज आहे. तुम्हाला हा स्कार्फ नक्कीच आवडेल. हा स्कार्फचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.